नमस्कार. अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत अशी भेंडी बनवणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे मी भेंड्या घेतलेल्या आहे. ह्या धुवून पुसून घ्यायच्या आहेत. मी याला धुवून पुसून घेतलेलं आहे रुमालाने. बेसन घेतलेलं आहे, कॉर्नफ्लावर, ओवा, जिरा पावडर, मीठ, हळद, तिखट. आता आपण सुरुवातीला ह्या भेंड्या ज्या आहेत ह्या कट करायच्या आहे. आता आपण याला दोन्ही बाजूला मध्यभागी करून घ्यायचं आहे. हे बघा, माझ्याच्याने झालं नाही, मी व्यवस्थित करून घेते त्याला. हे बघा, एका भेंडीचे 5 भाग करायचे आहेत आपल्याला. हे बघा, मधामधून असे बारीक बारीक काप करायचे आहेत, पातळ पातळ. अशा पद्धतीने आपण याला कापून घेऊया. हे बघा, मधातून कट करायचं आहे. जास्त लांब लांब झालेले आहे, थोडे मधातून कट करते. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे कट करून घेऊया. हे बघा, मी सर्व कट करून घेतलेले आहे. आता आपण याच्यामध्ये सुरुवातीला मीठ घालायचं आहे. हे बघा, चवीनुसार, तिखट आवडीनुसार, हळद, हे जिरा पावडर, ओवा. आता आपण याला मिक्स करून घेऊया. हे बघा, छान आपले मसाले त्याला लागून जातील. आता आपण याच्यामध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर पावडर टाकूया. हे बघा, माझा चम्मच छोटाच आहे. आता आपण याला बेसन पण टाकून घेऊया आपण. हे बघा, 5 चम्मच बेसन टाकलेलं आहे मी. हे बघा, याला मिक्स करून घेऊया. आता हे आपलं थोडंसं सुकं सुकं राहील. हे बघा, याच्यामध्ये ही असं थोडीशी पावडर राहिलेली आहे. बेसन जे आहे ते आपलं. आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. हे बघा, मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तळण्यासाठी. आता आपण याला छान असं चोळून घेऊया, म्हणजे सर्व बेसन वगैरे सगळं त्याला लागून जाईल. हे बघा, छान असं आपल्याला जसं पाहिजे तसं झालेलं आहे. आता आपण तेलामध्ये तेल तपलाय का बघूया. हे बघा, छान तपलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ही भेंडी जी आहे ही टाकायची आहे. हे बघा, जास्त नाही, जेवढी मावेल त्याच्यामध्ये तेवढंच टाकायचं आहे. याला हलवून घेऊया. हे बघा, आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, त्याच्यामुळे ही कुरकुरीत बनते. हे बघा, आता आपण याला कमी गॅसवरतीच तळणार आहोत, म्हणजे कुरकुरीत बनेल. हे बघा, आता आपण याला काढून घेऊया. हे बघा, आता अशा पद्धतीने आपण आणखी सुद्धा याच्यामध्ये टाकूया तेलामध्ये. हे बघा, आता आपण अशा पद्धतीने सर्व तळून घेऊया. हे बघा, सर्व तळून झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया.
हे बघा, आपली भेंडी जी आहे ती तयार झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली कुरकुरीत अशी भेंडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.